आणि केक असा खूप छान झाला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त आणि टेस्टला पण एकदम मस्त झालं. नमस्कार मंडळी, आर्यवर्कचा जो मी व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. तर त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे 14 ऑगस्ट. माझा बड्डे होता आणि साहेबांनी मला छान असं गिफ्ट दिलं होतं. गिफ्ट मी सकाळी म्हणजे साहेब जेव्हा ऑफिसला जात होते त्यांच्या अगोदरच्या रात्री लक्षात नव्हतं मला गिफ्ट वगैरे द्यायचं, तर त्यांनी सकाळी ऑफिसला जाताना मला हे गिफ्ट देऊन गेले. मी सकाळीच ओपन करून बघितलं होतं, पण त्या परफ्यूमचा वास कसा आहे हे सगळं बघितलं नव्हतं. दुपारी सगळी कामं आवरली आणि लक्षात आलं आपल्याला व्लॉग करायचा आहे आणि त्याच्यात पण हे विसरले होते की मी हे परफ्यूमचं स्मेल कसा आहे ते बघितलंच नाही आहे. आभी पण होता, म्हटलं अनबॉक्सिंग करून बघू परफ्यूमचा स्मेल कसा आहे. तर मी बघत होते एक एक करून, त्याच्यामध्ये 5 होते परफ्यूम. तर पहिल्या 2चा स्मेल मला एवढा काय नाही आवडला. म्हणजे स्मेल सगळे छान आहेत पण खूप स्ट्रॉंग आहेत. जरा जरी एक थेंब जरी पडला ना अंगावरती तर दिवसभर त्याचा स्मेल अजिबात जात नाही. तर त्याच्यातला 3 नंबरचा हा जो परफ्यूम होता तर त्याचा वास मला खूप जास्त आवडला. 5 नाही होते, 4 होते ते परफ्यूम आणि 4 पण खूप छान आहेत. तसं मला जास्त तर परफ्यूम नाही आवडत, पण साहेबांना हे कसं काय सुचलं त्यांनाच माहिती मला परफ्यूम द्यायचं. पण हा जो 3 नंबरचा एक परफ्यूम होता तो मला खूप म्हणजे खूप जास्त आवडला. आणि कधी नाही ते साहेबांनी आपल्या मनानं हे गिफ्ट दिलं होतं, नाहीतर दरवेळेला पैसे देऊनच सांगतात की तुला काय गिफ्ट घ्यायचं असेल ते घे. तर दुपारच्या वेळेला असं मी ठरवलं, तर साहेबांनी मला कॉल केला होता की केक आणू का म्हणून. मग मी म्हटलं होतं जर मी केक आणला तर आभीला ते खायचा असतो आणि केकमध्ये खूप जास्त क्रीम असतं, म्हणून मी ठरवलं की नकोच, आणायलाच नको केक बाहेरून आणि मी घरीच छान असा गूळ घातलेला रव्याचा केक बनवते. त्यामुळेच मी दुपारी केक बनवायला घेतला. आभी झोपला होता, त्याच्यामुळे सगळं काही काम मला शांततेत करायचं होतं, कारण माझ्या लेकाला पिन ड्रॉप सायलेन्स लागतो, जरा जरी आवाज आला की लगेच उठतो. त्याच्यामुळे अगोदर मी गूळ वितळवून घेतला. 1 वाटी गूळ घेतला होता, तर 1 वाटी गुळासाठी 2 वाटी रवा घेतला आणि तो छान मिक्सर लावून घेतला. मिक्सरच्या आवाजानं मला टेन्शन आलं, तर मिक्सर लावला आणि आभी उठला तर सगळंच प्लॅन माझा फ्लॉप होणार आहे. त्याच्यामुळे मला सुचत नव्हतं मिक्सर लावावं की नाही लावावं, पण म्हटलं ट्राय करू. एकदा पटकन एकदा फिरवून घेऊ मिक्सरला, म्हणजे जेणेकरून आभी उठला तर उठला, नाही तर नाही उठला. पण तो उठला नाही आणि माझं नाही का मिशन कंप्लीट झालं आणि आभी काय उठला नाही आणि छान रवा बारीक करून घेतला. तर प्रमाण मी सांगते, 1 वाटी गूळ घेतलं होतं ते छान वितळून घेतलं. 2 वाटी रवा घेतला, तो मिक्सरला छान बारीक करून घेतला आणि 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी गुळाचं माप ओके वाटतं, पण मला वाटतं 1.5 वाटी जर गूळ टाकला तर अजून गोड झाला असता केक आणि खूप छान टेस्टी लागला असता. त्यामुळे मी थोडं गूळ अजून टाका असं सांगेन. आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी दही घालायचं होतं. तुम्हाला दाखवता ते आपल्या पण भांड्यामध्ये पडलं, तर यामुळे मला खूप हसायला येत होतं. त्याच्यानंतर हे सगळं जे काही आपण घातलं होतं ते सगळं मिक्स करून घ्यायचं छान. अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला मी एका हाताने कॅमेरा पकडून एका हाताने मिक्स करून दाखवायचा प्रयत्न करत होते, पण मिक्स करताना ते भांडं पण गोल गोल फिरायला लागलं आणि हा सगळा घोळ माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे होतोय. त्याच्यामुळे म्हटलं फोनला, बाबा तू शांत बस, मीच तुला नाही का भांडं वरती करून दाखवते. तर मी एका जागी मोबाईल स्टेबल ठेवला आणि हे सगळं मिक्स करायला घेतलं. ते सगळं मिक्स झाल्यानंतर हा जो स्पून बघताय तर तेवढा 1 स्पून मी याच्यामध्ये तेल ॲड केलं. तर तुम्ही तूप ॲड करू शकता, पण तुपाचा स्मेल साहेबांना आणि आभीला अजिबात आवडत नाही. त्याच्यानंतर थोडं अर्धी वाटी होईल इतकं दूध टाकलं मी त्याच्यामध्ये आणि ते सगळं परत छान मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घातली वेलची पूड आणि वेलची पूडचा स्मेल पण खूप छान वाटतं बरं का, म्हणजे केकची पूर्ण टेस्ट चेंज होते. आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर 20 मिनटासाठी केक बाजूला ठेवून दिला. 20 मिनटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये घातलं चिमूटभर सोडा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. मिठानं पण खूप छान टेस्ट येते. कोणता पण गोड पदार्थ करतो तेव्हा थोडंसं मीठ टाकलं ना तर त्या पदार्थाची चव अजून येते. त्याच्यानंतर इथं मी इनो टाकलं आहे, पूर्ण पॅकेट टाकलं आहे, पण काही गरज नव्हती, पण ठीक आहे तुम्ही अर्धं पॅकेट जरी टाकला तरी ते व्यवस्थित होऊन जाईल. त्याच्यानंतर जो इनो टाकला आहे त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी त्याच्यावरती थोडं दूध टाकलं आणि परत ते सगळं मिक्स करून घेतलं. आणि इनो टाकल्यानंतर ना जे केकचं आपण बॅटर बनवलं आहे तर ते फुगल्यासारखं होतं आणि केक छान होतो. त्याच्यानंतर मी एका डब्याला ना बटर पेपर टाकून त्याला छान तेल लावून घेतलं आणि हे आपण जे काही सगळं बॅटर बनवलं आहे तर ते त्याच्यामध्ये ओतून घेतलं. बॅटर डब्यामध्ये ओतून
भाजून घेतल्यानंतर त्याला काहीतरी छान डेकोरेटिव्ह करायचं. तर अगोदर माझ्या मनात आलं की टुटी फ्रुटी टाकायचं, नंतर म्हटलं नको, आपण छान ड्रायफ्रूट्स टाकू, त्यांना अजून खूप छान दिसेल, आणि ड्रायफ्रूट्स टाकून ठेवले. त्याच्यानंतर मी कुकर आधीच गरम करायला ठेवला होता. त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवला आणि 30 ते 35 मिनटासाठी लो टू हाय फ्लेम असं गॅसवरती ठेवून टाकला बेक करायसाठी. त्याच्यानंतर ही भांडी पडली होती, तोपर्यंत ती घासून घेऊ म्हटलं, आणि बरोबर 35 मिनिटांनी आपला केक इथं रेडी होता. आणि टेस्टला आणि खूप छान असा स्पॉन्जी पण झाला होता आणि टेस्टला अप्रतिम झाला होता. थोडा गोड कमी झाला होता, पण टेस्टला एक नंबर झाला होता. नक्की ट्राय करून बघा. नंतर बड्डेला आम्ही जास्त कोणाला बोलवलं नाही, आम्ही तिघांनीच बड्डे सेलिब्रेट करायचं असं ठरवलं आणि इथं केक कट करायला घेतला. तर माझ्यापेक्षा अभि खूप एक्सायटेड होता केक कट करायला, आणि मला माहीत आहे त्याचा जो आता दुसरा नेक्स्ट बड्डे असणार आहे त्याच्यामध्ये तो खूप एन्जॉय करेल. आणि इथं मला पण खूप भारी वाटले, कारण त्याला पण तो केक खूप जास्त आवडला, आणि असं छान असं बड्डे सेलिब्रेशन पण केलं छोटंसं. केक असा खूप छान झाला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त, आणि टेस्टला पण एकदम मस्त झालं आहे. त्यानंतर असे छान छान फोटो काढले आणि दिवसाचा गोड गोड असा शेवट केला. बाकी व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.